नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. प्रिया स्वयंपाकघरात असते पण तिचा स्वयंपाक काही झालेला नसतो. आता अर्जुन म्हणतो मी तर ऑफिसला जाणार आहे आणि संध्याकाळी लेट येणार आहे, त्यामुळे संध्याकाळी डिनर तर मिळेल ना प्रियाच्या हातून. आता मुद्दा अर्जुन, सायली, कल्पना प्रियाला चिडवत असतात. आता प्रिया रागावते पण लगेच तिला जे साध्य करायचे ते साध्य होणार नाही असं म्हणून ती गप्प बसते. अर्जुन सायली गेल्यानंतर ती विचार करते की यांच्या हाती नेमकी काहीतरी लागलं आहे, कारण अर्जुन जर ऑफिसला जातोय तर मग सायली का त्याच्यासोबत जाते आहे? महिपतने तोंड उघडलं का? त्यासाठीच नागोबा फोन करत होता का? आता ती प्रचंड घाबरते आणि पुन्हा घाईघाईने स्वयंपाक करू लागते आणि तिच्या या अवस्थेवरती कल्पना मात्र चांगलीच हसू लागते. इकडे अर्जुन, सायली महिपतच्या घराबाहेर येतात. पोलीससुद्धा तिथं जमा झालेले असतात. आता अर्जुनला प्रश्न पडतो, पण महिपत जेलमध्ये असताना सुमन काकीचा फोन इथे कसं काय स्विच ऑन झाला? सायली म्हणते कदाचित नागराज काकांनी इथं येऊन तो चालू केला असेल तर. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की हो, आम्ही नागराज सरांचं पण लोकेशन चेक केलं, पण ते त्यांच्या घराजवळ आहे. अर्जुनला प्रश्न पडतो, पण मग हे असं कसं शक्य आहे? तितक्यात चैतन्य तिथं येतो आणि त्याने महिपतच्या घराची झडती घ्यायची ऑर्डर आणलेली असते. मग आता सगळेजण आतमध्ये जातात. इकडे साक्षी खूप काळजीमध्ये असते. अण्णांची अवस्था मला बघवत नाही आहे, त्यांच्यासाठी वकील शोधावा लागेल. दामिनी तर काही अण्णांची केस लढणार नाही. मग आता एखादा हुशार वकील मी कुठून आणू? बाहेर मला जाता येणार नाही, माझा चेहराही मी कुणाला दाखवू शकत नाही. अशा वेळी मी कुणाची मदत घेऊ? प्रियाला कॉल करू का? ती प्रियाला कॉल करायला लागते. तितक्यात तिला महिपतचे एक शब्द आठवतात, त्या नागोबावर, आणि त्या प्रियावर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही. मग साक्षी लगेच फोन कट करते. आता इकडे अर्जुन, सायली जेव्हा महिपतच्या घरामध्ये जातात तेव्हा सगळीकडे शोधाशोध करू लागतात. आता सायलीच्या एक गोष्ट लक्षात येते की एका कपाटाचे 2 ड्रॉवर फेक आहेत, फक्त एकच ड्रॉवर उघडतोय, आणि ही गोष्ट ती अर्जुनला सांगते. इन्स्पेक्टर लगेच कॉन्स्टेबलला ते ड्रॉवर बाहेर काढायला लावतात. आता जेव्हा ते ड्रॉवर बाहेर काढतात आणि आतमध्ये चेक करतात तर त्यामध्ये एक सुटकेस सापडते. अर्जुन ती सुटकेस चेक करतो, त्यामध्ये सिटी हॉस्पिटलची फाईल असते. आता सायलीच्या लगेच लक्षात येतं की प्रतिमा आत्यांची खोटी डेड बॉडी याच हॉस्पिटलमध्ये आपल्याला सापडली होती, म्हणजे हे खरे कागदपत्र आहेत. तर आता सगळ्यांनाच खूप मोठं आश्चर्य वाटतं. अर्जुन म्हणतो मी लगेच ते सगळे कागदपत्र चेक करतो, आणि चेक केल्यानंतर अर्जुनच्या लक्षात येतं की हेच खरे कागदपत्र आहेत. अर्जुनला त्या फाईलच्या पाठीमागे NK नावाचं एक एन्व्हलप सापडतं. तेव्हा सायली म्हणते NK म्हणजे नागराज किल्लेदार असूच शकतं ना? तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. म्हणजे या सगळ्या पाठीमागे नागराज किल्लेदारच आहे अशी त्यांना खात्री असते, पण ठोस पुरावा काही नसतो. चैतन्य म्हणतो आपली वेळ संपली आहे, नाहीतर आपल्याला आणखी पुरावे नक्कीच सापडले असते. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात मी कोर्टाकडून पुढची आणखी मुदत वाढवून घेतो, आणि ते तिथून निघून जातात. आता इकडे प्रतिमा सुमनला जेव घालत असते आणि सुमन अगदी नॉर्मल वागत असते. नागराज लपूनच तिच्याकडे पाहत असतो आणि ही गोष्ट सुमनच्या लक्षात येते. सुमन लगेच नाटक करू लागते, तू इथं कशाला आली आहेस? जा इथून, मला जेवायचं नाही आहे. तू मला मारून टाकशील ना? मला बांधून टाकशील ना? मला ना वडापाव खायचा आहे, वडापाव. आता नागराज तिथं येतो आणि लगेच माझ्या सुमनला काय झालं, ही सगळी अवस्था ना त्या महिपतमुळे होतीये आणि मी त्याला सोडणार नाही असं नाटकीच बोलू लागतो. रविराजला काळजी वाटते आणि ते दोघेही तिला वर घेऊन जातात. इकडे सचिन विचारत असतो की सुभेदारांसारख्या श्रीमंत घरातल्या पोरीशी मी उगाचच हे केलं, आता माझं सगळं इन्कम बंद झालंय, काही करून सुभेदारांच्या घरात शिरावंच लागेल. तितक्यात साक्षी तिथं येते आणि काय तू टेन्शनमध्ये का आहेस असं विचारते. सचिन तिला थापा मारू लागतो. अगं खूप दिवस झाले ना, आपण आपल्या रिलेशनबद्दल पुढे काही पाऊल उचललंच नाही ना, त्याचाच विचार करत होतो. तेव्हा साक्षी म्हणते अरे आपण लग्न करणार आहोत ना? तेव्हा सचिनला तो प्रसंग आठवतो की महिपतची अटक झाली आहे. मग तेव्हा तो लगेच शब्द फिरवायला लागतो, अगं आपण लग्न करणार आहे, पण तुझ्या मामांना येऊ दे ना, कारण आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी कोणीतरी मोठा हवा ना. तेव्हा सचिन म्हणतो
पण आहेत कुठे तुझे मामा? तेव्हा साक्षी खूपच घाबरते आणि त्याला उडवाउडवीची उत्तरं देते. ते ना अरे सारखे फिरतीवर असतात, त्यामुळे ना येतील ते, आत्ता काही सांगू शकत नाही. आता इकडे महिपत विचार करतो की मी साक्षीला सावध केलं आहे खरं, पण एवढ्याने होणार नाही, कारण ते नागराज आणि प्रिया खूपच लबाड आहेत. हिला कधी गाफील ठेवून तिच्या पाठीत वार करतील ना सांगता येणार नाही. त्यामुळे मला पुन्हा साक्षीला एकदा भेटावंच लागेल. सगळं काही ते खरं खरं सांगावंच लागेल. पण कसं? तितक्यात तो एका पोलीस हवालदारला आवाज देतो. तू पनवेलचा असणार रे? अरे जेलातल्या माणसांसोबत दोस्ती करावी, कारण ना बरं असतं रे तसं, असं म्हणून तो त्याला फितवण्याचा प्रयत्न करू लागतो. आता इकडे अर्जुन आणि सायली असा विचार करतात की या सगळ्याबद्दल आपण रविराज काकांना सांगूयात. आणि तितक्यात रविराजचाच त्याला कॉल येतो. आता दोघेही त्याच्याशी बोलतात, पण रविराज म्हणतो, मला असं वाटते की माझी जी मैत्रीण आहे ना वर्षा, जी सायकॅट्रिस्ट आहे, तिच्याशी आपण सुमनबद्दल बोलून घेऊयात. आता अर्जुन सायलीला प्रश्न पडतो की जर वर्षा मॅडम त्यांना भेटल्या तर त्या लगेच ओळखतील की सुमन काकीला काहीच झालेलं नाही आहे. मग सायली आणि अर्जुन असं ठरवतात की आपणच त्यांना तिथे घेऊन जायचं. तसं त्या रविराजलाही सांगतात की आम्ही त्या मॅडमच्या ऑफिसच्या जवळच आहोत, मग आम्हीच त्यांना घेऊन येतो ना. आणि मग सगळं भेटण्याचा प्रोग्रामसुद्धा ठरतो. इकडे सचिन खोटा फोन आल्याचं नाटक करतो आणि मुद्दाम पैशाचा विषय काढतो, जेणेकरून त्याला साक्षीकडून पैसे काढता येतील. पण साक्षीसुद्धा त्याला म्हणते की अरे इतके पैसे मला नाही जमवता येणार. म्हणजे मामा असते ना तर मग त्यांनी केलं असतं. त्यांच्यासाठी 5 लाख रुपये ही किंमत काहीच नाही आहे. पण माझ्याकडे इतके पैसे नाहीत रे, सॉरी. आता सचिन मनातच विचार करतो, म्हणजे आता पुन्हा अस्मिताला मस्का लावा लागणार आहे. काही करून सुभेदारांच्या घरामध्ये घुसावंच लागणार आहे. आता इकडे अर्जुन आणि सायली सायकॅट्रिस्टला भेटायला येतात, पण त्यांना ही गोष्ट खोटं सांगणं त्यांना काही पटत नाही. तेव्हा अर्जुन आणि सायली त्यांना समजून सांगतात की हे जे काही आपण करतोय ना ते सुमन काकीच्या जीवाला धोका आहे, म्हणूनच हे सगळं करतोय आणि प्लीज तुम्ही आम्हाला कोऑपरेट करा. सायलीसुद्धा त्यांना खूप समजावते. त्या डॉक्टर म्हणतात, पण रविराज सरांना हे जर कळालं तर माझी नोकरी धोक्यात येऊ शकते. तेव्हा अर्जुन आणि सायली त्यांना समजवतात की हे जेव्हा त्यांना कळेल ना की आम्ही त्यांच्या चांगल्यासाठीच हे सगळं केलं, तेव्हा ते तुमच्यावरती अजिबात चिडणार नाहीत. आणि दोघांनी समजून सांगितल्यानंतर त्या डॉक्टर त्यांना मदत करायला तयार होतात. आता घरी आल्यानंतर रविराज सुमनची सगळी कंडिशन त्यांना सांगतो आणि डॉक्टर म्हणतात, तसं सायली अर्जुनने या केसबद्दल मला थोडीफार कल्पना दिली आहे, पण मला अगोदर पेशंटला भेटावं लागणार आहे. मग ते सगळेजण सुमन काकीच्या खोलीमध्ये जातात. आता सुमन या सगळ्या प्रकाराने खूपच घाबरलेली असते. तेव्हा सायली तिला खुणावते. आता डॉक्टर म्हणतात की मला एकट्यात त्यांच्याशी बोलायचं आहे, पण लगेच नागराज ऑब्जेक्शन घेतो, नको, या सुमनला काहीही प्रश्न विचारतील आणि मग त्यामुळे तिला त्रास झाला तर त्यामुळे मला ते चालणार नाही. आता सुमन रागातच त्याच्याकडे पाहू लागते. रविराज म्हणतो की प्रतिमा, यालाही आपल्यासोबत बाहेर यायला सांग. आणि मग त्याचा नाईलाज होतो. सगळेजण बाहेर जातात आणि डॉक्टरांची येण्याची वाट पाहू लागतात. डॉक्टर सांगतात की मी बोलले त्यांच्याशी, पण मला असं जाणवलं की त्यांच्या डोक्यावरती खूपच परिणाम झालेला आहे, कारण खूप मोठ्या ट्रॉमामधून त्या गेल्या आहेत, त्यामुळेच कदाचित हा परिणाम दिसत असेल. नागराज म्हणतो, पण माझी सुमन बरंही होईल ना? तेव्हा डॉक्टर सांगतात की प्रत्येक पेशंट हा वेगळा असतो, तो या ट्रॉमामधून कसा बाहेर येईल, तो त्याच्याशी कसं फाईट करेल, हे सगळं त्याच्यावरती अवलंबून असतं. कधीकधी खूप वेळ लागतो तर कधीकधी लवकर पेशंट बरा होतो. पण माझं तर स्पष्ट मत आहे, ज्या अवस्थेतून त्या जात आहेत त्यातून त्या लवकर बाहेर पडतील असं काही सांगता येत नाही. तेव्हा मात्र नागराजला मनातून खूपच आनंद झालेला असतो. तो मनातच म्हणतो की चला, फायनली आता डॉक्टरांनीही सांगून टाकले की सुमनच्या डोक्यावरती परिणाम झाला आहे. आता कितीही ओरडून तिने सांगितलं तरी या सगळ्याचा काहीच उपयोग होणार नाही. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.